एक्सपिरियन्स खूपच छान होता. म्हणजे मला आधी जाताना खूप भीती वाटलेली की कसं असेल, पण केल्यावर खूप छान वाटलं. पण जरा शार्प होते पण भारी वाटतं. भीती वगैरे वाटली वरती गेल्यावरती? आता थोडी तर वाटती पण ओव्हरऑल ड्रायव्हरला कॉन्फिडन्स आहे ते महत्वाचं आहे समोर बसलेल्यापेक्षा. ओके. ज्यांनी गाडी चालवायची त्याचा कॉन्फिडन्स जास्त महत्वाचा आहे मागं बसलेल्यापेक्षा. नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्या इथे आत्ता मी ज्या हात ठेवलेला आहे त्या वस्तूवरती, खरं तर त्या वस्तूवरती तुम्ही बसून वरती आकाशात उड्डाण करू शकता आणि तो जो आनंद आहे तो एक वेगळ्याच प्रकारचा आहे. जेजुरीमध्ये कडेपठार कमानीच्या इथून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर ना एक मैदान आहे मोकळं. त्या मैदानावरती हा एक प्रयोग करण्यात आलेला आहे. काकडे जे आहेत, जे आर्मीमध्ये होते, त्यांनी खरं तर हा एक प्रयोग केला आहे आणि ह्या प्रयोगाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे. थोडक्यात ह्या मशीनबद्दल आपण आपल्यासोबत व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडून आपण सगळी माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी रिटायर्ड हवालदार चंद्रकांत महाडिक, आर्मीतून रिटायर्ड आहे. मी पायलट म्हणून आर्मीमध्ये सुद्धा काम करत होतो, स्पेशल फोर्स कमांडोमध्ये. इथं सुद्धा आता मी रिटायर्डनंतर पायलट म्हणून काम करतो आहे. माझं एक 35,000 समथिंग फ्लाइंग झाले आत्तापर्यंत झालेले आहेत माझे इथे. हे रोटॅक्स 582 एअरक्राफ्ट इंजिन आहे. याच्यामध्ये टंडम पॅरामोटरिंग केली जाते, पायलट प्लस पॅसेंजर. याच्यामध्ये आपण सेफ्टी पर्पजसाठी कोणत्याही तुम्ही एअरक्राफ्टमध्ये गेला, विमानामध्ये असो, फायटरमध्ये असो, कशामध्ये पण लास्ट सेफ्टीसाठी पॅराशूट यूज केलं जातं. आपण इथं फर्स्ट सेफ्टी पॅराशूटच यूज करतो आहे, जे आपल्यापाशी आरबसचं 500 kgचं पॅराशूट आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर ह्या पॅराशूटला जरी काय झालं तरी बॅलॅस्टिक रिझर्व्ह सिस्टम BR सिस्टम आपण यूज करतोय ती इथं आहे. बॅलॅस्टिक रिझर्व्ह सिस्टम इंडियामध्ये, भारतामध्ये कोणीसुद्धा यूज करत नाही, फक्त आपण एक असं फक्त यूज करतो. याच्यामध्ये जर काय पॅराशूटला काय प्रॉब्लेम आला तर इथं बटन स्टार्ट आहे आपल्याच इथं. तर इथं त्याचं हँडल इथं आहे. याच्यावरती 4 सेकंदमध्ये डिप्लॉय पॅराशूट होते आपल्या याच्यामध्ये. याच्यामध्ये एक्सलेटर हा आहे, एक्सलेटर हा पण आहे पायातला, हा पण डबल एक्सलेटर आहे याच्यामध्ये. पुढच्या चाकासाठी डिस्क ब्रेक त्या साईडला दिलेले आहेत. पाठीमागे जर तुम्ही आला इकड साईडला, याच्यामध्ये स्विच ऑन ऑफ आहे. RPM आपल्याला याच्यामध्ये दिसतंय, टेम्परेचर आपल्याला याच्यामध्ये दिसतेलं आहे, बॅटरी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हाईट किती आहे ते समजते आपल्याला. याच्यामध्ये कम्युनिकेशनसाठी आपण हेल्मेट, ग्राउंड टू एअर, एअर टू ग्राउंड प्लस कस्टमरची कम्युनिकेशन आपण यूज करतो याच्यामध्ये. कोणत्या प्रकारची इमर्जन्सी असेल, काही असेल, कम्युनिकेशन आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर आपण कस्टमरला, जो पॅसेंजर बसला असेल त्याला टेन्शन येऊ नये किंवा काय असं प्रॉब्लेम्स नसावे त्यासाठी आपण त्याच्यावर कंटिन्यू आपण टॉकिंग आपण बोलू शकतो त्याच्यावरती. पाठीमाग जर इंजिन साईडला जर आला तर याच्यामध्ये डबल सिलेंडर इंजिन आहे, 4 स्पार्क प्लग दिलेले आहेत. पाठीमाग इकड साईडला प्रॉपलर आहे, एअरक्राफ्ट रोटॅक्स इंजिन्स, मेड इन ऑस्ट्रिया. स्पेनवरून आपण याला आपण टोटल आपण सर्व मागितलेलं आहे. म्हणजे ही मशीन सगळी तयार करून घेतलेली आहे का? हो. म्हणजे याचे स्पेअर पार्ट वगैरे कसे आपण सर्व बाहेरूनच मागवतो, आपल्या इथं काही मिळत नाही. कार्बन फायबर प्रॉपलर आहे, कार्बन फायबर बलून टायर्स आहेत आपल्या याच्यामध्ये. ह्या मला पेट्रोल बद्दल एक माहिती सांगा, कसं तुम्ही हे करता? हा टँक आपण बाकी मशीनमध्ये एक सिंगल टँक असतो, आपल्यामध्ये डबल टँक आहेत. 12.5 लिटर 25 लिटर फ्यूल याच्यामध्ये आपण भरतो. आता एका राईडला किती लागतं? म्हणजे आता समजा वरती राईड गेली, पॅसेंजरचं वेट आणि हवेचा दाब याच्यावरती डिपेंड राहतं की पेट्रोल किती यूज होते आपलं. ते आपण एक राईड, साधारण एक राईड आपण 5 ते 7 किलोमीटरची राईड घेतो, एक 5-7 मिनिटांमध्ये कव्हर होते. जर वेट जास्त असेल, हवा जर स्ट्रॉंग असेल तर 1.5 ते 2 लिटर पेट्रोल यूज होतं, नाहीतर 1 लिटर समथिंग होतं. म्हणजे एका राईडसाठी हो, एका राईडसाठी. आणि इथं मला थोडं, म्हणजे आता पॅसेंजर इथं बसला तर हे कसं पद्धतीने सगळं हे केलं जातं? पॅसेंजर इथं बसतो, ह्याच्यामध्ये आपण स्टेपनं फुल पॅकअप त्यांना करतो वगैरे. ही खाली स्टेप आहे. पॅसेंजरनं जरी उडी जरी मारायची म्हणलं तरी तो बाहेर निघू शकत नाही, एवढं आपण त्याला फिटशूट करतो. हेल्मेट आपल्यापाशी, हेल्मेट आपण त्यांना पॅकअप करतो हेल्मेटनं सुद्धा. कसा काय रिस्पॉन्स आहे मध्ये सर? रिस्पॉन्स मी 2003 पासून पॅरामोटरवर होते आर्मीमध्ये. रिटायरमेंटनंतर 2018 पासून मालवणमध्ये, गोव्यामध्ये, गेल्या वर्षी जलमहोत्सव खंडवामध्ये, तुम्ही जर यूट्यूबला जरी टाकलं जलमहोत्सव सगळे माझे व्हिडिओ दिसतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जैसलमेरमध्ये, उत्तराखंडमध्ये, भीमताल, नैनितालमध्ये सुद्धा मी मशीन उडून आलो. मी गुजरातमध्ये आता रण महोत्सव चालला, तिथं सुद्धा मशीन उडून आलेलं आहे. पण जो आपल्या इथला जो व्ह्यू आहे किंवा इथला जो रिस्पॉन्स आहे असा कुठंच मिळत नाही रिस्पॉन्स वगैरे.
बाहेर ठिकाणी जेवढ्या ठिकाणी फ्लाईंग केली भरपूर कमी ड्युरेशन असतं, हाईट कमी असते, पॅसेंजरचा रिस्पॉन्स नाही एवढा मिळत आपल्याला, कारण ड्युरेशन कमी, हाईट कमी. इथं आपण हाईट 1200 फीट पण हाईट देतोय, 10 किलोमीटरचा राऊंड डिस्टन्स कव्हर करतोय. इथला व्ह्यूसुद्धा वरती गेल्यानंतर खंडोबा मंदिर बघायला भेटते, वरतून हिल एरिया बघायला भेटतोय, तळ वगैरे सिटी एरिया बघायला भेटतोय. आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये ग्रीन एकदम पूर्ण बघण्याचा आनंदच वेगळा मिळतो असं म्हणजे. बरं. आणि ह्याच्यामध्ये किती एज पासून बसलेले म्हणजे आतापर्यंत ह्याच ग्राउंडवरती इतिहास मी मिनिमम एज 1 वर्ष 2 महिने 14 महिन्याचं बाळा मी फ्लाईंग केलेलं आहे. आमचंच बाळा आहे ते, आम्ही त्याला 14 महिन्याचं बाळा मी फ्लाय केलेलं आहे. आणि मॅक्सिमम एज एक आजी आहेत पुण्याच्या 97 वर्षाची आजी ह्याच्यातून बसून फ्लाय केलेलं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही झाला. 97 वर्ष आजी, त्यांचा इंटरव्ह्यू टोटल जेवढे न्यूज चॅनल सगळ्यांनी त्यांची मुलाखत घरी जाऊन घेतलेली आहे आणि त्यांनी स्वतः मुलाखत दिलेल्या आहेत आणि एकदम मस्तपैकी, एकदम काहीच अडचण नाही. त्यांनी वर जाऊन बाय वगैरे सुद्धा केलेलं आहे, एवढं छानपैकी. आम्ही काय करतो, जर कम्फर्टेबल जर पॅसेंजर व्यवस्थित असेल तर त्याला स्टंट वगैरे करतो. वयस्कर असतील किंवा लहान बाळ असेल तर एकदम सिम्पल राईड आम्ही त्यांची घेतो. कुठून आलात? मीरा रोड, मुंबई. कसं वाटलं तुम्हाला? हा, खूपच छान वाटलं. त्यांनी खूप छान राईड केली, प्लस इन्फॉर्मेशन पण त्यांनी दिली आणि मस्त वाटलं. वरतून कसं वाटत होतं म्हणजे? वरून खूप भारी मस्त वाटत होतं, एकदम मस्त वाटत. ह्याच्या आधी तुम्ही असं बसले? ह्याच्या आधी कधीच नाही केलेली. हा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण मस्त होता. त्यांनी कशी म्हणजे त्यांनी माहिती वगैरे कशी त्यांनी इन्फॉर्मेशन दिली, काय काय सांगितलं त्यांनी? तलाव वगैरे सांगितले, मंदिर सांगितले, पॉईंटची माहिती दिली. हा, पॉईंटची माहिती दिली. कसं होतं एक्सपिरियन्स एकूण? वरती गेल्यावर कसं वाटत होतं? खूप चांगलं वाटत होतं. आणि बाकीचे पॉईंट वगैरे त्यांनी सांगितले तुम्हाला? हा सगळे. ओके. हा, वरती दर्शन झालं? दिवसभर वरच होतो आम्ही. वरती दर्शन करून मी इकडे आले. हा, प्लॅन केला होता इथे यायचा अगोदर? सकाळी जेव्हा बघितलं होतं तेव्हा प्लॅन केला होता की आज हे करायचं आहे, कसं पण करा. ओके. कशी म्हणजे एकूण राईड कशी, काय सांगताल राईड बद्दल? म्हणजे खूप चांगलं आहे. लोकांना काय सांगताल? की लोकांनी असं येऊन ॲक्टिव्हिटी केली पाहिजे आणि अजून ह्यांनी नवीन चालू केलं पाहिजे ॲक्टिव्हिटी. ओके. त्यामुळे आपलं महाराष्ट्राचं पण टुरिझम सगळं अजून प्रमोट होईल. ओ. मी ट्रॅव्हलमध्येच आहे, मी पूर्ण वर्ल्ड फिरत असतो. ओके ओके ओके. मग सगळीकडे जात असतो, तिकडे बघतो सगळं ओके ओके. ॲक्टिव्हिटी असतो. ओके. वरती कसं वाटलं म्हणजे एकूण? ह्याच्या आधी तुम्ही बसले होते? नाही, फर्स्ट टाइम होता, पण छान वाटलं. काय सांगताल लोकांना, काय अपील करताल? ज्यांना आवड आहे ॲडव्हेंचर स्पोर्टची त्यांनी नक्की करावं, खूप छान एक्सपिरियन्स आहे. ओके. कसं होतं एक्सपिरियन्स? छान होता. इथं पहिले असं काहीच नव्हतं अवेलेबल. खूप छान बघायला भेटतं. म्हणजे हे सगळं ऐकून होतं, म्हणजे इथलं जेजुरीचा गड, मल्हारगड, कडेपठार, पण वरून बघायला एकदम वेगळं वाटतं. जवळपास 2-3 पाण्याचे रिझर्वायर आहेत. पाणी कसं दिसतं आणि संध्याकाळची एक मजा अशी आहे की तुम्हाला लाईटिंगही दिसती आणि सूर्यास्त होतानाही छान दिसतो. तर छान होता एक्सपिरियन्स. वरती कसं म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही बसले होते आधी? याच्या आधी पॅरासेलिंग केलेलं आहे, पण त्याच्यात पॅरासेलिंग काय होतं? पॅरासेलिंग म्हणजे समुद्रामध्ये बोट चालवतात आणि पॅराशूटने तुम्ही वरती जातात. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मागं माणूस आणि मोटराइज्ड ह्याच्यात चालले. तर हाही एक चांगला अनुभव होता. ह्याच्यात फक्त असं की टर्न जरा शार्प होते, पण भारी वाटतं. भीती वगैरे वाटली वरती गेल्यावरती? आता थोडी तर वाटती, पण ओव्हरऑल ड्रायव्हरला कॉन्फिडन्स आहे ते महत्वाचं आहे समोर बसलेल्यापेक्षा. ज्यांनी गाडी चालवायची त्याचा कॉन्फिडन्स जास्त महत्वाचा आहे मागं बसलेल्यापेक्षा. आणि काय लोकांना काय सांगताल? चांगलं आहे, ट्राय करा. अनुभव घेतल्याशिवाय अजिबात स्टंट करत नाही, काही सुद्धा करत नाही, काय नाही. ओके. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला एवढी सगळी या म्हणजे मशीनबद्दल माहिती सांगितली. आणि पॅरा मोटरिंग बरोबर ना? पॅरा मोटरिंग. हां, तर ते काय सिस्टीम आहे तर त्यांनी सांगितलंय. आणि बऱ्याच दिवसांपासून साधारण सर किती दिवस झाले सुरू आपल्याला मेमध्ये ओपनिंग झालेली 31 मेला. 31 मेला सुरुवात झालेली आहे. त्यांनी बी सांगितलं की रिस्पॉन्स अतिशय चांगला मिळतोय. जर कधी तुम्ही जेजुरीत आलात, खंडोबाचं दर्शन घ्या, कडेपठाराचं दर्शन घ्या आणि पॅरामोटरिंग करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो चॅनल आहे मुक्काम पोस्ट, याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सर.